हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे तुमची जर मुलं शाळेत जात असतील तर आणि तुमची मुलं शाळेत जायला जर घाबरतात आहे, टीचरला घाबरतात आहे आणि आपल्याशी टीचर चांगलं बोलते, खूप गोड बोलते, तर आपल्याला वाटतं की टीचर खूप चांगले आहेत, पण आपला मुलगा नुसता घाबरतोय, उगीचच घाबरतोय. तर या गोष्टीला आहे ना, तर तुम्ही प्लीज गांभीर्याने घ्या, कारण माझ्या मुलासोबत जे झालंय ना ते तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून सांगते मी. माझा प्रेम सिनियर KG पासून शाळेमध्ये शिकत होता, म्हणजे शिकला तो पूर्ण वर्ष, पण त्याला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. ती टीचर खूप चांगली होती, खूप तिने प्रेमला सपोर्ट केला, कारण प्रेम खूप असं म्हणजे जरा घाबरडा आहे, त्याचा तो घाबरतो लवकर. तर सिनियर KGच्या टीचरनी प्रेमला चांगलं समजून घेतलं, पण आता ते पूर्ण वर्ष झालं, तो पहिलीला गेला फर्स्टमध्ये, पण फर्स्टची जी टीचर आहे त्याची ती जरा म्हणजे अशी क्लासमध्ये मुलांना खूप जास्त उगीच ओरडत असते, उगीच तिला ना ओरडायची सवयची शाळेत. आणि त्यात माझा प्रेम आहे ना पटकन घाबरतो आणि रडतो. तर ती टीचर आहे ना एकदा बोलायला लागली ना की तिचं तोंड आहे ना लवकर बंदच होत नव्हतं. ती जास्त वेळ बडबड करायची, बाकीच्या मुलांना पण करायची, याला पण करायची, पण हा खूप घाबरायचा, हा ऑलरेडी घाबरत होता. तर हळूहळू आहे ना त्याची ती भीती आहे ना ती खूप जास्त झाली, खूप वाढली त्याची भीती ती. आणि तो आम्हाला घरी सांगायचा, मम्मी मला टीचर उगीच ओरडत असते, मी शांत बसलेला असतो, मी अभ्यास करतो, तरी पण मला टीचर उगीच ओरडत असते, काय तू सारखा क्लासच्या बाहेर काय येतो, मी क्लासच्या बाहेर पण जात नाही तरी टीचर ओरडते. अभ्यास करतो, मला जसं जमतंय तसं मी पटापट लिहायचा प्रयत्न करतो, तरी टीचर येऊन ओरडते, काय तू किती स्लो लिहित असतो, फटाफट लिही, तरी मी फटाफट लिहायचा प्रयत्न करतो, तरी मला टीचर ओरडते आणि ओरडतच राहते सारखी. नंतर बिना कामाची ओरडत राहते. तर असं करून त्याच्या मनात त्या टीचरची खूप भीती भरली. तो शाळेमध्ये जायला सुद्धा आहे ना कानपूस करायला लागला. तो शाळेत जायचं म्हटलं की त्यांनी ना जेवण सोडलं होतं. जेवण रोज शाळेत जाताना त्याचा 1 ते 6चा टाइम आहे शाळेचा, आणि 1 ते 6चा टाइम आहे, तर मी त्याला शाळेत जाताना पोटभर जेवू घालायची आणि मग शाळेत घेऊन जायची. तर त्या टीचरच्या काचनी, पहिलीची टीचर, त्या टीचरच्या काचनी त्या मुलांनी माझ्या जेवण सोडलं होतं. सकाळी फक्त 2 ते 3 घास खायचा, ते पण जबरदस्ती केली तर 2 ते 3 घास त्याच्यावर खायचंच नाही. त्याला टिफिन दिला शाळेमध्ये, तो टिफिन रिटर्न जसाच्या तसा परत यायचा, अजिबात खायचा नाही. असं करून 8 दिवसात त्याची तब्येत खूप खराब झालेली, खूप चेहरा बारीक झालेला, आणि तो जास्त करून रडायचा शाळेमध्ये. ती टीचर, तो रडायचा शांत झाला की टीचर बडबडायची, रडायचं पुन्हा शांत झाला की ती ओरडायचीच त्याला तिने कधी शांतच होऊ दिलं नाही. तर आपलं लक्ष असलं पाहिजे टीचरवरती सुद्धा, कारण सगळ्याच टीचर चांगले असतात असं नाही. काय टीचरला आहे ना त्यांच्या टीचरपणाचा खूप घमंड पण असतो. पेरेंट्स समोर ती लोकांना खूप असं दाखवतात की आम्ही स्टुडंट लोकांना खूप चांगलं बघतो, पण तसं नसतं. मग नंतर माझ्या प्रेमने शाळेमध्ये खूप हंगामा केला. एकदा शाळेत घेऊन गेले त्याला मी, तर तो बोला नाही मला जायचंच नाही शाळेमध्ये. मला त्यांनी पकडून ठेवलं, माझा हात पण सोडत नव्हता. मग टीचरने तरी पण त्याला कसं तरी समजून वगैरे ओढत म्हणजे तसं घेऊन गेले. म्हणजे दुसऱ्या टीचर, मराठीच्या टीचर, त्या चांगल्या होत्या. क्लासमध्ये गेल्याच्या नंतर तो बसलाच नाही क्लासमध्ये, खूप हंगामा केला. माझ्या मम्मीला फोन करा, मला घरी जायचंय, मला आजचे दिवस घरी जाऊ द्या, मी नाही थांबणार आहे आज शाळेमध्ये, मला टीचर बिना कामाची ओरडत राहते. त्या शाळेमधल्या मॅडम लोक, टीचर लोकांच्या हेड असतात, ते टीचर लोकांची हेड, सगळे शिक्षक लोक जमा झाली माझ्या प्रेमच्या रडण्याने. आणि मग टीचरचा 2:30 वाजता फोन आला, 1ची शाळा, आणि 2:30 वाजता फोन आला की प्रेम काही शाळेमध्ये बसत नाहीये, रडतोय, खूप हंगामा केलाय त्यांनी, तुम्ही या, आजच्या दिवस त्याला घरी घेऊन जावा, उद्या आणा शाळेत. मग त्याचे पप्पा गेले आणि त्याला घेऊन आले. आणि त्याचे पप्पा त्याला आणायला गेले होते, त्यावेळेस त्याच्या पप्पांनी बॅक ऑफिसमध्ये गेले, शाळेच्या बॅक ऑफिसमध्ये गेले, बॅक ऑफिसमध्ये गेले शाळेच्या. तिथल्या ज्या मॅडम असतात त्या मॅडमला सांगितलं की सिनियर KG मध्ये त्या पूर्ण शाळा, तो इथं पूर्ण वर्ष शिकला, त्यांनी अजिबात रडला नाही, काही केलं नाही, व्यवस्थित शाळेत यायचा, व्यवस्थित शाळा शिकला तो, सिनियर KGचा पूर्ण वर्षाचा क्लास. मग आता पहिलीमध्येच तो का असं बोलतो. आणि बाकीचे पण मराठीचे टीचर आहे,
ड्रॉइंगचे सर आहेत, क्राफ्टचे मॅडम आहेत, वेगवेगळे आहेत, त्यांच्यापासून त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. मग क्लास टीचरच्याच तो नाव का घेतो? एवढी साधी गोष्ट तुम्हाला लोकांना कळली पाहिजे ना, की बाकीचे पण मॅडम आहेत, सर आहेत, त्यांची कुणाचीच त्याला काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचं तो ओके. तो सांगतोय ना क्लास टीचर ओरडते, मग तुम्ही पण जरा लक्ष दिलं पाहिजे. तर मग नंतर आम्ही घरी आल्याच्या नंतर तेव्हा मला असं वाटतंय की त्या टीचर लोकांचे हेड असतात ना, मला असं वाटतं त्यांनी कॅमेरा चेक केला असेल, कारण पूर्ण सगळ्या क्लासमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत. मग ते कॅमेरे चेक केल्याच्या नंतर मला असं वाटतंय, कारण नंतर टीचरचा एकदम ॲटिट्यूडच बदलून गेला. तर मला वाटतंय ना त्या लोकांनी कॅमेरे चेक केले असेल आणि त्यात पाहिलं असेल की ही टीचर आहे ना उगीच ओरडत असेल. एकदा ओरडायला सुरुवात केली ना ती 5-5 मिनिटं थांबत नाही, बोलतच राहते मुलांना. ती असं नाही का एकदा बोललं, 2 शब्द बोललं की विषय संपला, असं नाही, बोलतच राहते ती. मुलाला रडवल्याशिवाय ती राहतच नाही. तर मला असं वाटतं कॅमेरे चेक झाले असतील. मग नंतर ना दुसऱ्या दिवशी परत मी गेले शाळेमध्ये, टीचरला रिक्वेस्ट करायला गेले होते की टीचर त्याला जरा 15 दिवस शाळेमध्ये बसू द्या, की त्याला अभ्यासही देऊ नका, त्याला काही विचारू नका, सांगू नका, त्याला पूर्ण इग्नोर करा. त्याला 15 दिवस तरी तुम्ही शाळेमध्ये बसू द्या, फक्त इग्नोर करा की तो बसलाय शाळेमध्ये हे पण लक्ष देऊ नका, त्याचं त्याला राहू द्या. तेव्हा काय झालं काय माहिती, टीचर एवढी हळूहळू बोलत होती, हाँ ठीक है चलेगा, उसको लाके बिठा दो, उसको जिधर बैठना है, उसको जहाँ अच्छा लगता है क्लास में बैठना, वहाँ पे उसको बैठने दो, मैं कुछ नहीं बोलूँगी, उसको आने दो, मैं कुछ नहीं बोलूँगी. नाही तर त्या टीचरचा आहे ना ॲटिट्यूड असा होता. मी जेव्हा ह्याच्या आधी जेव्हा गेले होते तिच्याकडं, तिला बोलले होते की तुम्ही त्याला एकदा ओरडायला लागलात ना की तुम्ही ओरडतच राहता त्याला, तो घाबरतो त्या कारणाने. त्यांनी मला सांगितलं की तो तुम्हाला घाबरतोय, तर तुम्ही जरा त्याला घ्या समजून, नका त्याला ओरडू, जरा प्रेमाने सांगा. तर ती टीचर म्हणते मेरा आवाज ही ऐसा है, अब मेरे आवाज ऐसा है तो मैं कुछ नहीं कर सकती, अब मैं क्या करूं, मेरे आवाज को मैं कुछ कर नहीं सकती, अब मेरा है आवाज तो है आवाज. अभी आपके बच्चों को भी समझना चाहिए ना कि मेरा आवाज ऐसा है तो उसको भी समझना चाहिए. तिचा ॲटिट्यूडच लय वेगळा होता. तर मी तेव्हा पण तिला हेच बोलले होते की ठीक आहे तुमचा आवाज तसा आहे, पण तुम्ही ना त्याच्याकडे नका लक्ष देऊ, तो करेल सगळं व्यवस्थित, फक्त तुम्ही त्याला असं ओरडू वगैरे नका. तर ती बोलली देखो अब आपका बच्चा पढ़ने के लिए आता है तो मुझे तो ध्यान देना पड़ेगा, अब वो मेरी बात सुनेगा नहीं तो मुझे बोला, तो सगळं ऐकतो. तो आता कसं माहितीये का, त्याला एखादा वर्ड नाही कळला तर तो टीचरला जाऊन विचारतो, टीचर हे काय अभ्यास लिहायचा आहे त्याला नाही कळलं तर तो जाऊन विचारतो. तो 3-4 वेळा तर तो विचारतच असेल क्लास टीचरला की हे काय. त्यामुळे ती जरा वैतकते. ती स्वतःच बोलली मला कि वो मुझे बार बार आके पूछता है कि मिस ये क्या है, मिस यहाँ क्या लिखना है, मिस ये मुझे समझ में ना आया, तो इसलिए मैं वो मुझे बार बार तंग करता है ना, आके पूछता है, इसलिए मैं उसको चिल्लाती हूँ. मग त्याच्यानंतर तरी मी तिला सांगितलं होतं ठीक आहे पण जरा घ्या समजून त्याला, तुमच्या परीने समजून घ्या त्याला, नका ओरडू त्याला. तर ती बोली ठीक है मैं मेरे देखती हूँ, मैं मेरे तरीके से देखती हूँ, ती असं बोलली. तर मला वाटलं घे सांभाळून त्याला, पण कसलं काय, तिला जे वागायचं ते वागलीच. त्याच्यानंतर त्यांनी खूप हंगामा केलेला शाळेमध्ये. मग कॅमेरे वगैरे चेक झाले असतील, मग टीचर लोकांना कळलं असेल, मग तिला खूप बडबड केली असं मला वाटतं. आणि तन्मयच्या पप्पांनी म्हणजे तन्मयच्या आणि प्रेमचे पप्पा शाळेमध्ये गेले होते, त्यांनी पण तिथे जे टीचर लोकांचे हेड असतात त्यांना सांगितलं होतं. मग त्या लोक सुद्धा त्यांना बडबडल्या. आणि मग नंतर आज शाळेमध्ये घेऊन गेले प्रेमला, रडतच गेला तो, घाबरून रडत गेला. पण आल्यावर त्याने सांगितलं मम्मी मला टीचर काय बोलली नाही, फक्त एवढंच बोलली की तू किती सुट्ट्या करतो, 1 दिवस येतो 1 दिवस येत नाही, किती सुट्ट्या असतात तुझ्या, एवढंच बोलली. आणि मग काय ओरडली नाही मला. तर मला तुम्हाला एवढं सांगायचंय की तुम्ही ना जर तुमचा मुलगा शाळेत जाताना रडत असेल किंवा शाळेतून घरी आल्यावर अपसेट असेल किंवा टेन्शन मध्ये असेल, एकदम असं डिप्रेशन मध्ये जात असेल, किंवा तुम्हाला शाळेतली काही कंप्लेंट करत असेल घरी येऊन, तर दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. लक्ष दिलं तर तुमचा मुलगा छान अभ्यास करेल, नाही तर तुमचा मुलगा ना त्या टेन्शन मध्येच राहणार. म्हणून तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुमची मुलं शाळेत जात आहे ना, मग त्याच्यासोबत तुमचा आत्मविश्वास त्याच्या सोबत राहायला पाहिजे. तो काय सांगतोय ते तुम्हाला ना ध्यान देऊन ऐकलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, नजर अंदाज करू नका ऐकून. आणि लक्ष ठेवा तुमच्या मुलावरती व्यवस्थित. बस एवढं सांगायचं होतं.